फायनली पोहोचलाय हरेश सासरवाडीमध्ये आणि हरेश सासरा आणि त्यांचं नवीन घर सांगतो तुम्हाला. आता पहिला स्लॅब चालू आहे, खूप दिवसांनी काम चालू होतं. हर्षला मोबाईल हे बाजू देतो. हरेशला दिलेत 50 लाख रुपये सासऱ्याने, कारण की हरेशला आलेत 5 करोड सासऱ्याला. बघू शकता हरेश खुश आहे. आणि आता पटाट घ्या, तिथे आता वेळ झालेली आहे. जरासच दे रे, जास्त नको देऊ. अरे दे रे 4-5 द्या रे. पिशवीत दे ना ती. हा काही प्रसाद बघू शकता किती दिले मला. अजून गाईज आणि झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता निघालोय मी, हरेश आणि हर्ष वाटतं, तिघंजण नारायणगावामध्ये काहीतरी काम आहे, त्यानिमित्त निघालोय. चला मंदिरामध्ये पण जायचं होतं आपल्याला, पण एमर्जन्सी आली तर पहिल्यावर तिथं जा. तर तिकडे जर मंदिरामध्ये गर्दी नसेल तर नक्की जाईल मी तिथे. पहिल्या आपल्या गावातल्याच मंदिरामध्ये जायचं होतं, पण आता त्याचा फोन आलाय तर नाही बोलू शकत, म्हणून चाललोय. चला आता डायरेक्ट त्याच्या हरेशच्या घराच्या इथंच जातो, कारण की मगासपासून 3 ते 4 फोन झाले त्याचे मला डायरेक्टली. तर बघू. आणि शिवानीचा पण गेली मुडबाडला. किरण आहे ना, त्यांनी फार्म हाऊसवर शिवमंदिर बांधलं मस्त वेगळी, आणि खूप भारी मंदिर आहे. मला सुद्धा जायचं आहे, पण मी काही जायला जमलं नाही. भेटू आपण तिथं जाऊन डायरेक्ट. घरी आलतो आणि बघ ही छोटे आले माऊ, ती मला बघून खूप घाबरते. दीदी ए माऊ गेले आतमध्ये. आणि आता हे निघालो आम्ही तिघं जण. बाई चालू आता नारायणला. चला तुम्हाला रस्त्यामध्ये भेटतो. बघू शकता इकडे मस्त हे काशी लावलेले. काशी म्हणजे तुमच्यामध्ये काय बोलतात ते ना मला माहिती, पण आमच्या आगरी भाषेत काशी बोलतात. तर शिरोले वगैरे लावलेत, कारेली समोर, पालक आहे आपले थेट छोटीशी, आणि इकडे वांग्यांचं आहे. हे मुलं ना, मुलं तिथं ते बाजूला होतं मुले. तो दुधिया त्या साईडला खालचा एकदम हे बाजूचा, ती पालक त्या बाजूला बघू शकता. चला आता मी नारिवली गाव क्रॉस केलंय. आता मालेगावचं म्हणजे गणपती मंदिराचं इथं आम्ही जिथं बोरा घालती ना, आता त्याच्यात थोडासा मागे आहे. तिथं हर्षला खायची होती बोरा, बघू येताना जर जमलं तर नक्की. पण जो पहिला काम आहे तो करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. फायनली पोहोचलाय हरेश सासरवाडीमध्ये आणि हरेश सासरा आणि त्यांचं नवीन घर सांगतो तुम्हाला. आता पहिला स्लॅब चालू आहे, खूप दिवसांनी काम चालू होतं. हर्षला मोबाईल हे बाजू देतो. हरेशला दिलेत 50 लाख रुपये सासऱ्याने, कारण की हरेशला आलेत 5 करोड सासऱ्याला. बघू शकता हरेश खुश आहे. आणि आता आम्ही जागा सुद्धा घेतले म्हणजे 2 गुंठे, अजून 2 गुंठे घ्यायची आहे. तर तीच तुम्हाला जागा दाखवू थोड्या वेळाने. याच रोडला आहे, नारिवली रोडलाच आहे. बघू शकता घराचा स्लॅबचा काम चालू आहे, म्हणजे स्लॅब भरायचं चालू आहे. घ्यायचं तर आम्ही ज्या बोरीवर आलो होतो पुन्हा त्याच बोरीवर आले. बोरा बघायला हर्षला घेऊन आले ना, म्हणून आता ये मस्त बोरा पडल्या. हे बघा भारी एकदम लाल लाकडं बघा. हे बघा पार कला बघ, जे मस्त हाताने खोडायची आणि घ्यायची. आयुष्यपत काटा लागला. काटा बोरा जाम पाडून खाली मी, आणि काटा लागला माझ्या हाताला. आता आम्हाला इथं साप भेटले रस्त्यामध्ये, म्हणजे मेले. एक तर ते गाडी गेले त्याच्यावरून, पण कोणता साप आहे मला नाही माहिती. तुम्हाला दाखवतो बघा नक्की. जो बोलतो पुढचा आहे.
लागले म्हणजे शेपटीवरून पण गेले आणि डायरेक्ट तोंडावरूनच गेले. चट्टे बघ कशा आजगर सारखा दिसते एकदम डेंजर. इथूनच आला असेल आतमध्ये कुठून तरी. म्हणजे हरेच बोरा पाडतोय बॉटलने. वाटली खूप वाटली. चला टिपायला हे नको मारू हर्ष बस. बघू शकता हा समोरचा झाड आहे ना मोठावाला, तिथं हरेशने 2 गुंठे जागा घेतले. अजून 2 गुंठे घ्यायचे म्हणजे सासऱ्याने जे पैसे दिलेत ना 50 लाख रुपये त्याच्यामध्येच जागा घेतले. अजून जागा घ्यायचे. समोरचा जो जागा मालक आहे ना तर जागा मालकचं काहीतरी वाद चालू आहे म्हणून त्यांनी 2 गुंठे दिली पहिला आणि नंतर 2 गुंठे असे 4 गुंठे घेणार आहे. मस्त आम्ही इथं फार्म हाऊस बांधणार आहोत. आणि हरेश बघा रिक्षा झालो तर भाई आता पैसावाला झाले आणि त्याचा पोऱ्या जाम कारतूस आहे हो. चला आता आम्ही जागेवर नाही जात, ऊन पडतो जास्त. आता डायरेक्ट गॅस संपले, गॅस भरू आपण रिक्षामध्ये आणि मग घरी जाऊ. घरून डायरेक्ट आपण मग आपल्या मंदिरामध्ये जाऊ, शिव मंदिरामध्ये. फायनली घरी पोहोचलो म्हणजे बघा. पण गॅस काय आम्हाला भेटली नाही. जाऊन दे आता हरी जाईल थोड्या वेळा माप्याला तर गॅस भरून येईल परत आपण आपला सामान घेऊन जाईल. चला तर गाईज फायनली आत्ता चाललोय मंदिरामध्ये मी आणि माऊली. बघू नाना आला तर नाना घेऊ. मगाचपासून माझ्या कामामध्ये बिझी होतो. सकाळपासून बोललो तुम्हाला जाईल पण आता जाईल. पण आता पालखी पण निघेल थोड्या वेळाने. चला आता डायरेक्ट मंदिरामध्येच भेटतो तुम्हाला. ओम नमः शिवाय. मंदिरामध्ये पोहोचलो. पहिला पाय पडून घेतो. चला पटापट पाय पडून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. पालखी वगैरे समजून घेतले रानाने. बघा इथं संकेत आले बाजूना जरा बाजूना. शरद नाना त्यांनी पालखी वगैरे सजून घेतले मस्तपैकी. आता थोड्याच वेळात आरती होणार आहे. हेच बघू शकता आता प्रसाद घेतोय. जरासाच दे रे, जास्त नको देऊ. अरे दे रे 4-5 द्या रे. पिशवीत दे ना ती. हा गाई प्रसाद बघू शकता किती दिले मला. अजून टाकतात बोलता खालती पडल्याची काय लेन नाही. धर हे नको एवढं नको. अरे काढ काढ केलं काढ. मी नाही केलं तो पण काढ. याची खबरदारी आपण स्वतः घेऊया. गाईज बघू शकता प्रसाद किती दिले आणि घेत पण ना. ठेव अरे ठेव नको. अरे ठेव.
आणीचा मला बोलतोय की घेत नाही बघा हे बघा हे बघा वरती बसले बघ सगळी जरा आई बसली बघा आई ऐकर
लगेच सर्दी होतो. पहिला पाणी पितो. आता पालखी आहे गोप्यानाच्या दुकानावर, त्याला पाणी पिऊन घेतो. मग डायरेक्ट मग बंटेकरांच्या जुन्या घराला जातो. काहीच मस्तपैकी पाणी पिऊन झालं. आता चाललो पालखीला आणि याचे हॉटाईट झाले. तर घरंदाला हॉटाईट झाले त्याची. चला पालखी आली त्याची हॉटाईट झाली. माझ्या मागच येतं पण तसा पटांगडे वाटत ना की त्याची हॉटाईट झाली. पालखी दाखवतो तुम्हाला. सबस्क्रायबर भेटलेले आहेत बघा. आमच्या गावातील भोईर कुटुंब आता बघत आहे. तो महेश माझा वर्गमित्र, नितेश सुद्धा माझा वर्गमित्र आहे. आणि आमच्या गावातला सर्वात उंच माणूस म्हणजे कस्तुबला ओळखला जातं. मंदिरावर आहे ना. पालखी गेली पुढे. आता आम्ही लोक मागे मस्तपैकी पालखी समोर जाते आणि ईश्वरी आले पालखीला. ईश्वरी हे बघ मामा ईश्वरी आले पालखीला. काहीच पालखी आता इथून वडाच्या झाडाला फेरी मारून येईल आणि ईश्वरी बघा. हे ईश्वरी हे ईश्वरी मामाला ऐकर, हाय ऐकर मामाला ऐकर, मामाला हाय. ऐकर, मामाला ऐकर. गेली टेंगा टेंगा बा 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 येतान बोंबलायला लागली. तर पालखी तिकडे फिरायला गेले ना हिला का वाटलं सर्वजण गेली. मग पालखीकडून समोरून फिरून येणार आहे आणि इथंच आहे गाडी. शकता मित्रपरिवार आणि बँडवाले आणि पोलीस गट बंद बघू शकता. काय बोलणार आम्ही फ्युचरमध्ये चॅनल करू फुल लफडा ब्लॉग्स. तेव्हा आमचं बी जाऊन त्यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अजून जेव्हा करतील तेव्हा.
आहे देवालयात अंगात बघूया. मध्ये आलोय आणि आत्ता शेवटची आरती होणार आहे ती दाखवतो तुम्हाला. बघत राहा. त्या नानाने घेतली आरती. थोडं म्हणजे चालूच होईल आता. फायनली आरती वगैरे झालेली आहे. सर्वजण पाया पडतात बघू शकता. हे बघा बंदूक घेऊन आले मला मारायला. शकता नानाचे परम मित्र. नावच नाना दादा आहे पण नाना दादा बोलतात सगळेजण बघू शकता. पण पाया पडून घेऊ. अजय नाना सुद्धा पाया पडायला गेले. त्यांचे मित्र परिवार दाखवला मी. बघा पाया पडतो बघू शकता. सचिन नाना आणि अजय नाना. बघू शकता आता ऋतिकने घेतल्यात नारळ फोडायला. मी सुद्धा घेतो एक नारळ मस्त पैकी. मी घेतला एक कुणाल बाई. बघा सगळे नारळ फोडतात प्रसादासाठी. आमच्या गावातील 9997 बघ मला पण एक दे. फोड चाल पटकन. एक नंबर. फायनली मी सुद्धा फोडतो बघू शकता. एक नंबर फुटला. चला इथून जाऊ घरी आपण. बेंडवाले सुद्धा चालले घरी. बघ आमच्या गावातील संतोष बाय यो एक बेंडवाल चालला. बस पोहोचलो घरामध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.